शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील एकाच मंचावर होते। यावेळी पवार काका पुतळ्यामध्ये तुफान टोलेबाजी झाली। अजितदादा गावकीचा विचार करतात पण भावकीला मात्र विसरले असा टोला रोहित पवारांनी लगावलाय। त्यावर भावकीचा विचार केला म्हणूनच तू निवडून आलास असं उत्तर अजित पवारांनी दिलंय। अजितदादांचा फोन आला त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून, आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं। माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं, अजून चांगलं कर। त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं, पण एक गोष्ट महत्त्वाची तुला सांगतो। म्हणलं काय? अरे भाषण देत असताना, अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्यावर कॅमेरा असतो, जरा बटणं जरा वरपर्यंत लावत जा, म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं। आता ते गावकीचा विचार करतात पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत। अर्थमंत्री आहेत, कुठेतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो। भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास। जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली, पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण। त्याच्यामुळं माझ्या कुणीच माती लागू नका, तुम्ही तुमचं काम करा। मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही। मी जयंतराव ज्यावेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे, मी कधी तुमच्या कुणावर टीका टापणी केली? काय कारण आहे? तुम्ही तुमच्या विचाराने चाललं, मी माझ्या विचाराने चाललो। आम्ही कदाचित 1,20,000 निवडून येणार असो, आमचे 2 0 खाल्ले असतील, कधी काय सांगता येत नाही। त्यामुळे काय गडबड झाली हे राहुल गांधीजींनी आता पुढे आणलेली आहे। त्यामुळे त्या गडबडीत अजून काय काय गडबडी झाल्या तर आता आम्ही तिथं शोधत आहोत। पण एवढी ताकद माझ्या विरोधात लावून सुद्धा तिथे असलेल्या प्रामाणिक जनता यांनी मला आशीर्वाद दिला। 1200 का न होईना आता मी निवडून आलेलो आहे, पण मी शांतता मात्र त्या ठिकाणी बसणार नाही। पुढचे 5 वर्ष या सरकारच्या नाकात दम हे सामान्य लोकांच्या वतीने आणल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। शरद पवारांची बहीण आणि अजितदादांच्या आत्या सरोजताई पाटील सुद्धा यावेळी स्टेजवर उपस्थित होत्या। त्यांचा उल्लेख रोहित पवारांनी माई असा केला। त्यावरून अजितदादांनी रोहित पवारांना प्रेमानं फटकारलं। आमच्या माईंनी ND पाटील साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहून राजकारण, समाजकारण, शैक्षणिक संस्थेमध्ये खूप असे मोलाचं काम तिथं त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचा अभिमान हा आम्हा सर्वांना आहे। पण एक गोष्ट खरी आहे आत्यांनी सांगितलेली, कारण मी जसं मला जन्माला आलो तसं मी त्यांना मायात्या म्हणत आलो। त्याच्यामुळे मी काही सरोज पाटील आणि माईसाहेब आणि माई वगैरे म्हणणार नाही। वास्तविक मी बघत होतो तो रोहित माई करायचा, तो त्याची आजी आहे तरी माई करतोय। ठीक आहे, बघतो घरी गेल्यावर काय ते। याच कार्यक्रमात आत्या सरोजताई पाटलांनी अजित पवारांचं कौतुक केलंय। अजित पवार नारळासारखे आहेत, दादा बाहेरून आक्रमक वाटत असले तरी आतून गोड आहेत असं सरोजताई पाटील म्हणाल्यात। ज्यावेळी आमच्या घरावर संकट आली तेव्हा अजित पवार धावून आल्याचं देखील त्यांनी सांगितलं। अजित वर्ण नारळासारखा कठोर वाटतो, पण फार प्रेमळ आहे। आतनं गोड पाणी जसं नारळाचं असतं त्याप्रमाणे तो आहे। तेव्हा काही घाबरून जायचं कारण नाही, फक्त जरा घाई करू नको आज बाबा। आणखी महत्वाचं एक सांगा, जेव्हा ND साहेब गेले त्यावेळेला स्मशानापर्यंत पोहोचवण्याची शरद म्हणला तिघांचीच फक्त त्यांनीच जायचं, माझी 2 मुलं आणि अजय। या तिघांनी ND साहेबांना अग्नी दिला। इतका तो आमच्या घरातला आवडता असा मुलगा आहे। चंद्रकांत दादा कोण आहेत? तयार पाहिजे, वाढलं पाहिजे का नाही? हात वर करून सांगा। आणि चंद्रकांत दादा नंतर कोण बोलणार आहे? या राज्याची तिजोरीची चावी कोणाकडे? मग चंद्रकांत दादा जर 1-0 वाढवत असतील माझ्या आकड्यामध्ये तर 2-0 कुणी वाढवले पाहिजे? हात वर करून वाढवले पाहिजे का नाही? दादांनी मला सूचना केली आहे की लगेच जिल्हा नियोजनमधून 10 कोटीचा प्रस्ताव तयार करावा। रोहित पवारांनी 40 लाख दिल्यानंतर ते म्हणाले की 1-0 मी जोडावं। मी एका गिरणी कामगाराचा मुलगा, माझे आई वडील दोघेही गिरणी कामगार। तुमच्यासारखं सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही बाबा मी। माझ्या वडिलांना पहिला पगार महिन्याला 10 रुपये, रिटायरमेंटच्या वेळेला महिन्याला 1400 रुपये।
आणि त्यामुळे मी अशी घोषणा करत नाही. चंद्रकांतदादा पाटील, तुम्ही सांगितलं मी गिरणी कामगारांचा मुलगा, आम्ही एवढ्या घरात राहायचो. आम्ही देखील तिथं माझ्या माहितीप्रमाणे 2च खोल्या होत्या, 2. आम्ही प्रशांत कित्येकदा गॅलरीमध्ये झोपायचो, विचारत आहे. म्हणजे आम्ही पण फार काही वर्ण पडलेलो नाहीये. नाही, सांगतोय की आम्ही पण काही तोंडात काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाहीये. आता नंतर रोहितच्या वेळेस परिस्थिती बदलली, ती गोष्ट मी घेते, खोलात जात नाही. डॉक्टर एन.डी. पाटील साहेब यांचा प्रचंड आदर करतो, कारण ह्या माणसानं कधी विचाराशी प्रतारणा केली नाही, कधी विचार बदलले नाहीत, कधी भूमिका बदलली नाही.